विशाल, रिया, रजत आणि अनिता हे एकाच कंपनीमध्ये कामाला होते. त्यांची एकमेकांशी चांगलीच मैत्री होती. विशाल आणि रिया हे एकमेकांना डेट पण करत होते. त्यांनी या विकेंडला शहरापासून थोडं दूर एका जंगलात कॅम्पिंग करायचं ठरवलं. त्यांनी कॅम्पिंगसाठी लागणारे त्यांचे तंबू, ब्लँकेट्स, कपडे तसेच ग्रिल करून खाऊ शकणारे खाद्य, मॅगी सारखे फास्ट फूड आणि ड्रिंक पॅक केले. शहरापासून जंगलापर्यंत पोचायला त्यांना 4-5 तास तरी लागले. सूर्य कलाटणीला आला होता. वाटेत येताना जंगली जनावरांपासून सावध राहा असे सांगणारे बरेच फलक त्यांनी पाहिले, पण ते चौघे साहसासाठी एकदम सज्ज झाले होते. अशा सूचनांनी ते घाबरून न जाता उलट त्यांची उत्कंठा अजूनच वाढली होती. जंगलातल्या एका तलावाजवळील निर्जन ठिकाणी त्यांनी त्यांचे तंबू ठोकले. विशाल आणि रजत यांनी लाकडे गोळा करून कॅम्प फायर चालू केली. सोबत आणलेले ग्रिलिंगचे खाद्य मस्त भाजून आणि त्यावर ड्रिंकची मजा घेत गप्पा आणि गाण्यात रात्र घालवायची असा त्यांचा बेत होता. रात्र एकदम मजेत चालली होती. खाणे आणि ड्रिंक करता करता त्यांच्या गप्पा चांगल्याच रंगल्या होत्या. त्यांनी सोबत आणलेल्या ब्लूटूथ स्पीकरवर त्यांच्या आवडीची गाणी पण लावली होती. सगळं मजेत चालू असतानाच अचानक त्यांना दुरून एका जनावराचा मोठ्याने ओरडण्याचा आवाज ऐकू आला. त्यांनी घाबरून एकमेकांकडे पाहिले आणि आश्चर्यचकित झाले. त्यांना माहीत नव्हतं की नक्की कोणाचा आवाज होता. कदाचित एखादा जंगली कुत्रा वगैरे असेल. विशाल सगळ्यांना शांत करण्याचा प्रयत्न करत होता. किंवा लांडगा, रिया थोडी घाबरत म्हणाली. किंवा अस्वल, पंजांचा हावभाव करत रजत थोड्या मिश्किलीने म्हणाला. किंवा एखादा राक्षस, अनिता थोड्या गंभीर मुद्रेने म्हणाली. त्यांनी थोडे हास्यविनोद केले आणि आवाजाकडे दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न केला. ते गप्पा मारत राहिले आणि खाणे आणि ड्रिंक्स करत राहिले. पण बाजूच्या झाडाझुडपात कोणीतरी आहे ही भावना त्यांना झटकून टाकता आली नाही. अचानक त्यांना आणखी एक ओरडण्याचा आवाज आला. यावेळी जवळून आणि मोठ्याने. सगळे यावेळी चांगलेच दचकले. त्यांनी आजूबाजूला पाहिले आणि आवाज ज्या दिशेने आला त्या दिशेने काही दिसते का हे पाहण्याचा प्रयत्न केला. तू ऐकलंस का? रियाने विशालच्या हाताला धरून विचारले. हो, मी ऐकलं, विशाल टॉर्च पकडत म्हणाला. कदाचित आपण जाऊन बघितले पाहिजे नक्की काय आहे. वेडा आहेस का? रजत म्हणाला. माझ्या मते आपण इथेच थांबले पाहिजे आणि ते जे काही आहे ते निघून जाण्याची वाट पाहावी. ते गेले नाही तर काय? अनिता म्हणाली. तो जवळ आला तर? त्यांच्यात थोडा वेळ वाद झाला, पण नंतर विशालने प्रकरण एकट्याने हाताळायचे ठरवले. तो उठला आणि टॉर्च घेऊन ओरडण्याच्या दिशेने चालू लागला. विशाल थांब! रियाने त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला. एकटा जाऊ नकोस. तो जिज्ञासू आणि धाडसी होता आणि त्याला नेहमी स्वतःला सिद्ध करायचे असायचे. आवाजाच्या मागे लागून तो खोल जंगलात गेला. त्याला लवकरच त्याच्या निर्णयाचा पश्चाताप झाला. कॅम्प फायरपासून दूर गेल्यावर त्याला कळले तिथे किती काळोख आणि शांतता आहे. संकटात आणखी भर म्हणून त्याची टॉर्च पण अचानक बंद झाली. झाडातून येणाऱ्या चांदण्यामुळे त्याला थोडाफार दिसत होतं. आता त्या खोल जंगलात तशी किर्र शांतता होती. तो एवढा घाबरला होता की त्याला स्वतःचे हृदयाचे ठोके आणि श्वासोच्छवास ऐकू येत होता. त्याला प्रचंड भीती वाटत होती, पण एखाद्या भित्र्या माणसासारखं त्याला परत जायचं नव्हतं. त्याला दाखवून द्यायचं होतं की तिथे जनावर वगैरे नसून एखादं खोडकर कुत्रं वगैरे आहे. झाडाझुडपातून पुढे गेल्यावर मोकळी जागा आहे हे त्याला दिसत होतं. तिथेच काही कुत्री असतील आणि ते आवाज करत असतील असे त्याला वाटले. पटपट चालत आता त्याला त्या मोकळ्या जागेपर्यंत पोचायचे होते. काही वेळा तो तिथे पोचला, पण तिथे पोचल्यावर त्याला जे दिसले त्यामुळे त्याची दातखिळीच बसली. तो एक भयानक प्राण्यासारखा होता, पण 2 पायांवर उभा होता. पूर्ण अंगावर केस होते, चमकणारे लाल डोळे आणि तीक्ष्ण दात होते. तो लांडगा आणि माणूस यांच्यातील क्रॉस वाटत होता. त्याच्या हातात हरणाचे रक्ताळलेले शव होते. तो विशालकडे एकटक लावून पाहत होता. तो एक वेअरवुल्फ होता. विशाल ओरडला, मागे वळला आणि शक्य तितक्या वेगाने कॅम्प साईटकडे पळत सुटला. त्याला आशा होती की त्याचे मित्र अजूनही तेथेच असतील. आगीचा झगमगणारा प्रकाश दिसेपर्यंत तो पराकोटीचे प्रयत्न करत धावत राहिला. तो शिबिराच्या ठिकाणी पोहोचला जेथे त्याचे मित्र त्याची वाट पाहत होते. विशालला बघून ते सुखावले, पण त्याची अवस्था पाहून ते आणखीनच घाबरले. विशाल, का गेला होतास? तुला माहिती आहे का माझी काय अवस्था झाली होती? रिया त्याला मिठी मारत उद्गारली. काय झालं? कुठे होतास? रजतने विचारले. तुला तिथे काही दिसले का? अनिताने विचारले. विशाल थरथरत होता. त्याची छाती भात्यासारखी धडधडत होती.
त्याने जे पाहिले ते सांगण्याचा तो आटोकाट प्रयत्न करत होता, पण त्याला व्यवस्थित बोलता येत नव्हते. त्याने फक्त जंगलाकडे बोट दाखवले आणि वेअरवुल्फ बद्दल काहीतरी बडबडू लागला. त्यांनी त्याच्याकडे अविश्वासाने पाहिले आणि त्यांना वाटले की तो विनोद करत आहे, त्यांना घाबरवण्याचा प्रयत्न करतो आहे. त्यांनी त्याला शांत करण्याचा प्रयत्न केला आणि त्याला धीर दिला की वेअरवुल्फ सारखे काहीही नसते. पण ते चुकीचे होते. ते बोलत असताना त्यांना जंगलातून आणखी एक ओरडण्याचा आवाज आला. यावेळी स्पष्ट लांडग्याचा ओरडण्याचा आवाज होता. त्याच्या पाठोपाठ आणखी एक आवाज आला आणि आणखी एक आणि आणखी एक. ते प्रचंड घाबरले. काही क्षणात तो वेअरवुल्फ त्यांच्या समोर होता, पण एक नाही तर बरेच, आणि ते त्यांना भक्ष्य करण्याच्या उद्देशानेच आले होते. पळून जाण्याच्या आशेने त्याने त्यांच्या कारकडे धाव घेतली, पण त्यांचा वेग खूप कमी होता. काही क्षणातच त्यांच्यावर पंजे आणि दातांनी हल्ला झाला. सगळे संपले. कॅम्पफायर तसा पेटत राहिला आणि कालांतराने विझला. रात्र पुन्हा शांत झाली.